कधी ऋषी भोसले तर कधी सत्या जाधव, प्रिन्सही तोच आणि कोट्यवधींचा माऊलीही तोच. बाभुळगाव ते बॉलिवूड असा आहे ज्याचा प्रवास. आर्किटेक्ट, ऍक्टर, टेलिव्हिजन प्रेझेंटर, फिल्म मेकर, प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा तो आहे बिग बॉस. स्वागत करूया रितेश देशमुख यांचं. रितेश, मनापासून स्वागत आहे आपलं. लय भारी प्रोमो, लय भारी एंट्री. आता उत्सुकता आहे ती तुमच्या होस्टिंगची. तुम्ही किती आणि कसे एक्साइटेड आहात? सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व इथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत अत्यंत आभारी आहे. आणि एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला 20 वर्षात कधीच मिळालं नाही, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. खरं म्हणजे बिग बॉसचा मी प्रचंड मोठा फॅन आहे, या फॉर्मॅटचा, या शोचा. आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टीव्हीचे आभार मानतो. आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे, कारण का हा माझा आवडता फॉर्मॅट आहे. अतिशय एंटरटेनिंग आहे, इमोशनल आहे. आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेलेच असतात. प्रत्येक गोष्टी, ज्या ज्या गोष्टी शोमध्ये होतात, पण मला वाटतं की दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्टंटचं असतं. आता होस्ट आणि कंटेस्टंट इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग आहे असं तर तुम्ही म्हणालातच. या शो बद्दल जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं गेलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? माझी पहिली रिॲक्शन होते की खरंच आपण, माझी करण्याची तर इच्छा होतीच, परंतु ॲक्च्युली आमची टसल बऱ्याच दिवसांपासून चालू होती की कधी होतोय. माझा पहिला प्रश्न कधी होतो, मला करायची तर इच्छा आहे पण कधी होतो हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न होता. आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतोय आणि माझ्या 2-3 शूटिंग्स होत्या, पण मी म्हणालो की मी नक्कीच ॲडजस्ट करेन. आणि आय एम एक्साइटेड की 2-3 शूट्स मी अलीकडे पलीकडे पुश केले हा शो करण्यासाठी. नमस्कार सगळ्यांना, व्यासपीठ सगळ्यांनाच नमस्कार. नयनदा कशी आहेस तू? तिला असं विचारल्याशिवाय पुढचं काही बोलत नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती. काय म्हणशील नयनदा? मला आज एक्झॅक्टली 8 महिने झाले कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग करून. माझा 9वा महिना सुरू झालाय. खऱ्या अर्थानं बाई पण भारी. मला एक आनंद आहे की 9व्या महिन्याची प्रेग्नन्सी ही बिग बॉस मराठी असणार आहे माझ्याकडे. सो दॅट विल बी अ बिग थिंग फॉर मी. आणि त्याच्याबद्दल मी खरंच परमेश्वराचे, स्वामींचे आभार मानतो. मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची की ज्या दिवशी मी पहिल्यांदा कलर्स मराठीमध्ये पाऊल ठेवलं आणि घरी गेलो तर 2 गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. मी माझ्या आईला सांगितलं की आई, मी कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग झालोय. माझे वडील एक मिल वर्कर आहेत, त्यामुळे त्यांनी आयुष्यभर चाकोरीबद्ध आयुष्य जगले. तर माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं लागलाय तो आता वायकॉम 18 मध्ये. तर माझे वडील म्हणाले चला, मुलगा सेटल झाला. 30 वर्षात मी काही सेटलमेंट घेतलीच नव्हती असं मला वाटायला लागलं. आणि दुसरा प्रश्न माझ्या आईने विचारला, बाकी सगळं मरू दे, बिग बॉस कधी येणार आहे? मी म्हटलं हे कनेक्शन जे आहे प्रत्येक मराठी घरामध्ये या बिग बॉस मराठीचं कनेक्शन आहे. मी जिथे जिथे गेलो किंवा आताही आम्ही नवीन नवीन शोजचे जेवढे म्हणून प्रोमो टाकतो,
खाली जवळजवळ आम्हाला एवढंच विचारण्यात येतं, ते सगळं जाऊ दे, बिग बॉस कधी येणार आहे. तर हे जे कनेक्शन आहे हे रसिक प्रेक्षकांचं कनेक्शन आहे, हे त्या टेलिव्हिजन ऑडियन्सचं कनेक्शन आहे. आणि त्या ऑडियन्सला आपलंसं कुठलं तरी एक कार्यक्रम असा वाटतो ज्याच्याबद्दल ते इतके एक्साइटेड असतात, आणि ते एक्साइटमेंट आहे बिग बॉस मराठी. यावर्षी आम्हाला तरुण बिग बॉस मराठी मिळालेला आहे. सो भाऊ, मी कधी भाऊंबरोबर काम नाही केलं, बट माझ्या मनामध्ये 100% त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे हा फारच उच्च दर्जाचा आहे. आणि मला एवढं पण माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये पण तो आदर असणारच, कारण दोघंही आम्ही दिग्दर्शक असल्यामुळे दोघांचेही जे रूट्स आहेत, जी माती आहे ती मराठी इंडस्ट्रीची आहे. पण आम्हाला या निमित्ताने तरुण एक होस्ट मिळाला, आणि आत्ताचा बिग बॉस तुम्हाला तरुण दिसेल. वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतीलच 100%, पण त्याची एनर्जी जी असेल ती अत्यंत उत्साहवर्धक असेल, आणि जी प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्ह्युअरला प्रत्येक क्षणी चॅलेंज करणारी असेल. यावेळेचा मराठी बिग बॉस हा कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल असेल. तुम्ही अजिबातच प्रेडिक्ट करू शकणार नाही. जे कॉन्टेस्टंट्स असतील तेही तुम्ही प्रेडिक्ट. आता मी युट्यूबवर बघतो आणि मला जाम हसू येतं, अरे वा, बरेच लोक काय 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 बोलत असतात. पण मला आनंद आहे की याच्याबद्दल एवढी चर्चा होते. पण आजच्या दिवसानंतर ज्या काही आता चर्चा होतील आता एवढ्या शिगेला पोचतील की 28 तारखेचा ग्रँड प्रीमियर आणि त्याच्यानंतरचे रोज रात्री 9 वाजता महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये टेलिव्हिजन लागल्यानंतर फक्त एकच दिसेल, बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख. आणि मी तुम्हाला खात्री देतो यावेळेचा सीझन हा आमचा, खरं तर माझा पहिलाच सीझन आहे. मी आयुष्यामध्ये 17 सीजन्स, आपके 17 सीजन्स जो हिंदी के होते हैं वो मैंने टेलिव्हिजन पे देखे आहे. मराठीचे सीझन्स पण बघितलं, पण मला कधी असंच वाटलं नव्हतं की मी कधीतरी बिग बॉसच्या त्या सगळ्या कुटुंबाचा एक भाग होईल. आज मी त्या ठिकाणी जातो, प्रत्येक गोष्ट बघतो. मी खरं सांगू तुम्हाला अगदी मनापासून, आणि मी खूप खरं बोलणारा माणूस आहे, कारण हेड ऑफ प्रोग्रामिंग वगैरे या सगळ्या खुर्च्या झाल्या. शेवटी मी माणूस आहे, आणि मला तुम्ही एक कलावंत म्हणून ओळखता आणि लेखक दिग्दर्शक म्हणून ओळखता. हा जो अख्खा प्रवास आहे हा अत्यंत एक पॉवर पॅक फिल्म करण्याचा प्रवास आहे. म्हणजे असंख्य लोकांचे कष्ट यात आहे. हा कुणा एका माणसाचा कार्यक्रम नाहीये. जेव्हा 100 कॅमेरे लागतात आणि त्याच्या बरोबरीने 300-400 लोक जेव्हा एका डोक्याने काम करायला लागतात. आज या सगळ्यांचं प्रतिनिधित्व रितेश भाऊ करणार आहेत, आणि ते संवाद साधणार आहेत कॉन्टेस्टंटशी, किंवा रसिक प्रेक्षकांच्या बद्दल पण जे नातं रितेश भाऊंचं निर्माण होईल ते त्या रसिक प्रेक्षकांचं आणि रितेश भाऊंचं नातं असलं तरी आपल्या सगळ्यांचं ते नातं असणार आहे. मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मला असं वाटतं की वरच्या कुठेतरी माझ्या आयुष्यात पण कुठेतरी एक बिग बॉस आहे, आणि त्यांनी मला बरोबर 8 महिन्यापूर्वी या घरात टाकलेलं आहे. आणि मी खेळतोय चांगला. आलोकजी, सुषमा, माझे होस्ट वेगळे आहेत. आलोकजी आहेत, सुषमा आहेत, ते होस्टिंग करतात माझं. मध्ये मध्ये मी जेव्हा चुकतो तेव्हा मला सांगतात, मध्ये मध्ये मी बरोबर असतो तेव्हा शाबासकी देतात. मग कसं खेळायचं हे मला सांगत राहतात. सो थँक्यू या फॅमिलीचा मला भाग करून घेण्याबद्दल. आणि मी तुम्हा सगळ्यांना एक खात्री देतो, आजपर्यंत जेवढे म्हणून माझ्या कलाकृती लोकांना आवडलेल्या आहेत, लोकांनी डोक्यावर घेतलेले आहेत, मला असं वाटतं बिग बॉस मराठी हा कळस असेल. थँक्यू व्हेरी मच. बिग बॉस बद्दल असणारी आणखी एक उत्सुकता म्हणजे ते घर कसं असणार आहे, त्याची थीम नेमकी कशी असणार आहे, तर यावेळची थीम काय आहे? मला असं वाटतं की यावेळची थीम भाऊनी प्रोमोमध्ये सांगून टाकलं. सगळे कॉन्टेस्टंट चक्रव्यूहामध्ये शिरणार आहे. बस एवढंच आहे, इतकंच बोलण्यासाठी. चक्रव्यूह, बिग बॉस इज चक्रव्यूह. मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की मी माझ्या टीमला आणि इंडोबॉलच्या टीमला थँक्यू म्हणतो की ज्या पद्धतीने ते सगळे काम करतात. माझी वायकॉम 18 मधली कलर्स मराठीची टीम आहेच, ते सगळे माझ्या बरोबर असतात. मग ते नॉन फिक्शनची लोक असतील सगळेच, पण इंडोबॉलची पण टीम म्हणजे कसं असतं ना की लग्न लावायचं असेल ना तर नवरा बायको याच्यापेक्षा पण ना 2 घराणी एकत्र येण्याची गरज असते. तर ती करेक्ट 2 घराणी आता एकत्र आली आहेत, इंडोबॉल आणि वायकॉम. त्यामुळे हे लग्न छान होईल.